महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकींच्या जागा वाटपाची चाचपणी सुरू केलेली आहे। विधानसभा निवडणुकीला अद्यापही 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे। मात्र निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून या महाविकास आघाडीकडनं आता जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आणि चाचपणी सुरू झाल्याचं कळतं आहे। जागा वाटप लवकरच पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी केल्याचं कळतंय। नुकतंच मवियातमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाटा या 3 पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात प्राथमिक बैठक झाली। सर्व पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या पक्षांवर किती पक्षाची किती ताकद आहे याची चाचपणी आता प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवरती करणार आहे। त्या दृष्टीनं शरद पवारांनीच राज्यातल्या पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याची सूचना पक्षातील नेत्यांना दिल्याचं कळतंय। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातला काही भाग, मुंबईतल्या काही भागांमध्ये काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेसला जास्त जागा दिल्या जातील। कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागांमध्ये ठाकरे सेनेची ताकद आहे। शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या काही भागांमध्ये ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा मिळण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात सांगलीतली झालेली चूक यावेळी टाळण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे। निवडून येण्याचा निकष ठेवून जागा वाटप करण्याचा आघाडीचा प्रयत्न असेल असं या नेत्यांनी सांगितलं। पण आमचं मत आहे की लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्याव्यात। शेवटी तो निर्णय त्यांचा आहे। पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजे, त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय? मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार, याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं। पण घटना संपली आता ते, पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा एवढंच काँग्रेसची भूमिका आहे।